मित्र हो नमस्कार. आपल्या देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय एक महत्त्वाची बातमी म्हणजे केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी एकदाची मान्य केलेली आहे. गेल्या 15-20 वर्षापासून, खरं तर त्याही अगोदरपासून ही मागणी अधूनमधून करण्यात येत होती. पण गेल्या 10 वर्षामध्ये जणू काही उठाव वाटावा असं चित्र देशात तयार झालं होतं या मागणीसाठी, आणि अखेर नरेंद्र मोदी यांनी ती मागणी मान्य केली. आता मागणी ज्या परिस्थितीत मान्य केली त्याबद्दल सुद्धा टीका चालू आहे. एकीकडे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, सगळ्या जगाचं लक्ष त्यावर केंद्रित झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे नेहमी 36, 35, 50 इंच छाती फुगून सांगणाऱ्यांचा नाकर्तेपणा पण या निमित्ताने सिद्ध झालेला आहे. याकडून लोकांचं लक्ष वळवायचं असेल तर दुसरी काहीतरी एक घोषणा करणं आवश्यक होतं. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये सध्या अनेक असे ज्वलंत विषय तयार झालेले आहेत जगण्याचे, रोजगाराचे. त्यावरून सुद्धा लक्ष विचलित करता येईल का असा एक प्रयत्न ही घोषणा करण्यामागे असू शकतो. काही असो, ही मागणी मान्य झाली आणि राजकारणी लोक अशा एका परिस्थितीमध्ये ती मान्य करतात की त्या घोषणेचा सुद्धा त्यांना राजकीय फायदा हवा असतो. राजकीय फायदा एवढ्यासाठीच की बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात आणि इतरत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आता जातनिहाय जनगणना आपल्या लोकांना का हवी आहे? त्याचं कारण असं की हा समाज, हा देश जातीवर उभा आहे, जात व्यवस्थेवर उभा आहे. हे एक कटू वास्तव आहे. जाती अंताच्या किती लढाया झाल्या, किती तत्वज्ञान आलं गेलं, तरी सुद्धा जाती माणसाच्या मनात गच्च पाय रोवून आहेत. एवढंच काय, माणूस जातीत जन्माला येतो, जातीत जगतो आणि शेवटचा प्रवास जातीच्या खांद्यावरच बसून करून जातो. हे वास्तव एकदा मान्य करायला पाहिजे, म्हणजे ते बदलायचं कसं याचे मार्ग शोधता येतात. आपण कितीही म्हणा लागलो आपण जातीहीन आहोत, धर्महीन आहोत, आपण धर्मनिरपेक्ष आहोत, हे सगळं अकॅडमिक लेवलला झालं, पण वास्तवात प्रत्येकाचे पाय जातीवर उभे आहेत. देशाचा जेव्हा विकासाचा प्रश्न येतो, आता देशाचा विकास म्हणजे नुसता भूगोलाचा विकास नाही, देशात राहणाऱ्या नागरिकांच्या विकासाचा प्रश्न येतो. तर त्या विकासासाठी पायाभूत तत्व कोणतं मानायचं? भूगोल मानायचा, संस्कृती मानायची, वर्ग मानायचा, भाषा मानायची की जात मानायची? तर जात हे वास्तव असल्यामुळं आणि ते अजून संपलेलं नसल्यामुळं बऱ्याच वेळेला आपण जात हा क्रायटेरिया वापरून विकासाच्या कल्पना आखत असतो. त्याचा कायदा जरी नसला तरी सुद्धा अनेक वर्षापासून हे चालूच होतं. नियोजन आयोग नावाचं जे एक मंडळ होतं पूर्वी, जे मोदींनी नंतर बंद केलं, त्याला नीती आयोग असं नाव दिलं. तर काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये हे जे नियोजन मंडळ होतं त्या मंडळांना गृहीत धरलं होतं की त्यांनी प्लॅनिंग करताना जात हा क्रायटेरिया विसरता कामा नये, कारण समाजातलं जात हे वास्तव आहे. पण पुढे पुढे ते गृहीत, ती कल्पना ती बाजूला पडत गेली आणि कल्याणकारी योजनांची आखणी चालू झाली. कल्याणकारी योजना कुणासाठी किती द्यायच्या, त्या कशा द्यायच्या, कधी द्यायच्या, त्याच्या अंमलबजावणी कशी करायची, त्याचा विचार कसा करायचा, हे सर्व ठरवायचं असेल तर जातीत विभागलेल्या समाजाची आणि जातीची गणना आवश्यक होती. ती न केल्यामुळं आपल्याला गेल्या 75 वर्षामध्ये देशात तयार होणारी मालमत्ता, देशात तयार होणारी उत्पन्नाची साधनं, राजकीय सत्ता
ही कुणाच्या हातात किती आहे याचा हिशेब आपण मांडू शकलो नाही. उलट असं चित्र होतं की या देशामध्ये ज्यांची लोकसंख्या 3.5-4% आहे त्यांच्याकडे जवळपास 70हून अधिक टक्के सत्ता आहे. ती सत्ता त्याने कशी मिळवली? त्यांच्याकडे ज्ञानसत्ता आहे, त्यांच्याकडे धर्मसत्ता आहे, त्यांच्याकडे राज्यसत्ता आहे. एवढी कमी लोकसंख्या असताना एवढी जास्त सत्ता त्यांना वर्षानुवर्षे कशी मिळते? कारण आपण दुसऱ्या जातींना कधी सांगितलंच नाही तुमची पॉप्युलेशन एवढी आहे, तुमचे प्रश्न असे आहेत, तुम्ही तुमच्या लोकसंख्येवर आधारित तुमच्या विकासाच्या कल्पना मांडल्या पाहिजेत, तशा मागण्या केल्या पाहिजेत. असं काही आपल्याकडे घडतच नव्हतं. अंदाजपंचे सगळे एससीला एवढं द्या, एसटीला एवढं द्या, एनटीला एवढं द्या, ओबीसीला एवढं द्या. अरे पण ओबीसीवाले आहेत किती, एससीवाले आहेत किती आणि त्यांना काय देतो आहोत? पुढे त्यातूनच एक तत्व असं आंदोलनातून तयार झालं, ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी त्यांची सत्तेत आणि मालमत्तेत भागीदारी पाहिजे. आता याच गोष्टीला वरच्या वर्गाचा विरोध होता, वरच्या जातींचा विरोध होता. हे जर अस्तित्वात आलं तर 4% वाल्यांच्या हातात असलेली 70% सत्ता साधनं ही गळून पडतील आणि ते गळून पडू द्यायचे नाही आहेत. म्हणून ह्या जात जनगणनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. मग असं पण एक कारण सांगितलं जायचं, आपण सगळं जातीवरच नेलं, जातीवरच विचार केलो तर जाती संपणार कशा? जातगणना केल्यामुळे जाती गच्च होतील हे अर्ध सत्य आहे. जाती आपल्या जगण्यातून, आपल्या व्यवहारातून, आपल्या अर्थकारणातून, आपल्या संस्कृतीतून जेव्हा बाहेर पडतील तेव्हा जातमुक्त समाज तयार होतो. त्या दृष्टीनं आपले काहीच प्रयत्न नाही आहेत. म्हणून आता जातगणना झाल्यानंतर 2 गोष्टी स्पष्ट येतील. या देशामध्ये 4,000हून अधिक लोकांच्या जाती आहेत. 4,000पेक्षा अधिक जाती आहेत. आणि गंमत म्हणजे राजकारणात सत्तेचा वाटा अजूनही 150-200 जातींच्याच हातात आहे. कारण बाकीच्या जातींना तुम्ही गिनलंच नाही, त्यांचा विचारच केला नाही. का? त्या दुर्बल आहेत, त्यांची लोकसंख्या कमी आहे, त्यांच्याकडे ताकद कमी आहे, म्हणून त्या आहेत तिथेच आहेत. आणि जाग्या झालेल्या, सशक्त झालेल्या 200-250 लोकांच्या जातींच्या हातातच सगळी सत्ता आहे खालपासून वरपर्यंत. आता हे जेव्हा जातगणनेतून स्पष्ट होईल कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे, त्यावरून तुम्हाला कल्याणकारी राज्यासाठीचं नियोजन करणं सोपं जाणार आहे. समजा आदिवासींची पॉप्युलेशन एक अमुक टक्के आहे, एससीचे अमुक टक्के आहे, तर ते दावा अर्थातच करतील की आमची जेवढी पॉप्युलेशन आहे तेवढ्या आमच्या विकासाच्या कल्पना मांडा, तेवढा आम्हाला शेअर द्या. आणि हे करायचं नव्हतं म्हणून सातत्याने या कल्पनेला विरोध आला. आता हे सगळे एक्सपोज होणार आहे. तुमची संख्या कमी असताना तुम्ही सत्ता जास्त कशी घेता? तुमची संख्या कमी असताना तुम्ही सत्ता, संपत्ती याचे हकदार कसे होता, मालक कसे होता? जेव्हा जातगणना होईल तेव्हा डिसेंट्रलायझेशनची कल्पना आपली किती विषम आहे, सत्ता विकेंद्रीकरणाची, संपत्ती विकेंद्रीकरणाची किती विषम आहे याच्यावर प्रकाश झोत पडणार आहे. आणि ती विषमता दूर करण्यासाठी सरकारला या न त्या पद्धतीने प्रयत्न करावे लागणार आहेत. आता याच्यामध्ये काही अडचणी सुद्धा आहेत. एकदा जातनिहाय गणना झाल्यानंतर स्वाभाविकच काही मतदारसंघांची संख्या पण वाढणार आहे. आणि ते मतदारसंघ एससी, एसटी, ओबीसींचे असणार आहेत. त्यांचे मतदारसंघ वाढणं, त्यांचा राजकारणातला दबदबा आणि शेअर वाढणं हे वरच्या लोकांना नको आहे, म्हणून ते विरोध करतायत. उद्या हे जातीच्या आणि लोकसंख्येच्या निकषावर, त्या ताकदीवर अजून काही गोष्टी मागत जातील, हे पण त्यांना नको आहे. आणि आता हे सगळं वर्षानुवर्षानंतरचं जे चित्र आता स्पष्ट होणार आहे जनगणनेमुळं, ते एका दृष्टीने चांगलंच आहे. आता हे चित्र कधी होणार आहे स्पष्ट? घोषणा झाली की आम्ही जनगणना करू, पण करणार कधी? राजकारणात
ह्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी एक राजकीय मुहूर्ताची गरज भासते. आता बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा झाली. प्रत्यक्षात काम कधी चालू होईल? कदाचित या लोकसभेची मुदत संपत आली असताना पुन्हा याची घोषणा होईल. पुन्हा या घोषणेची मतबँक बनवली जाईल आणि कासवाच्या गतीनं त्याचं काम सुरू होईल. केवळ समाज दबाव आहे, जनदबाव आहे, म्हणून सरकारला नमते घ्यावं लागलेलं आहे आणि ही घोषणा करावी लागणार आहे. आता ह्या घोषणेचं श्रेय कुणाला वगैरे त्या भानगडीत आपण पडू नये. पण काँग्रेसने, राहुल गांधींनी गेली 10 वर्षे ही घोषणा ताणून धरलेली होती आणि विकासाचा मार्ग जनगणनेतूनच जातो, समतेचा मार्ग जनगणनेतूनच जातो असं एक सूत्र त्यांनी ठेवलं होतं. ओबीसींचा त्यांना पाठिंबा होता आणि एकूणच जातीमध्ये विभागलेल्या लोकांचा सुद्धा पाठिंबा होता. कारण त्यांना असं सातत्याने वाटत आलेलं आहे, आम्ही किती लोक आहोत हे न ठरवता आमच्या विकासाच्या कल्पना करणं हे गैर आहे. आणि जेव्हा हे सगळी जनगणना होईल तेव्हा दूध का दूध, पाणी का पाणी होईल. असा कोणता वर्ग आहे जो 97% लोकांच्यावर, 80% लोकांच्यावर सातत्याने सत्ता गाजवत आलेला आहे आणि एका मोठ्या समूहाला परिघाच्या बाहेर ठेवत आलेला आहे. हे आज ना उद्या होणारच होतं. नवी पिढी तरी त्याला प्रश्न विचारणारच होते. हे सरकारच्या दृष्टीने, हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने, BJPच्या दृष्टीने अडचणीचं असलं तरी आता जनगणना ही एक अटळ झालेली आहे. त्यामुळं जेव्हा केव्हा जनगणना होईल तेव्हा लोकांनी आपली माहिती नीट द्यायला पाहिजे. तुमची जात कोणती असेल ती जात सांगायला पाहिजे, तुमची संख्या सांगायला पाहिजे कुटुंबातली, तुम्ही अजून काहीतरी माहिती दिली पाहिजे. ते जर झालं नाही तर चुकीची माहिती सरकारकडे जमा होईल आणि त्याच्यातून कदाचित चुकीचे निष्कर्षसुद्धा येऊ शकतील. म्हणून मला वाटतं ह्या घोषणेचं स्वागत करत असतानाच त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी आत्ता तयार झालेला दबाव सातत्याने टिकवत ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि मित्रो, धन्यवाद देतानाच मला वामनदादांची तीव्रपणे आठवण झाली. देशातली साधन सामुग्री, तिची विभागणी, तिचं वाटप या संदर्भात वामनदादांची एक कविता आहे. सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठे आहे हो. याच गीतातील शेवटच्या 2 ओळी ह्या आपल्या जनगणनेशी अतिशय सुंदरपणे जोडता येतात आणि ह्या 2 ओळीच म्हणजे ह्या जनगणनेचा संदेश आहे असं आपल्याला समजून घेता येतं. त्या ओळी अशा आहेत, शोधा सारे साठे चला, शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. ही जनगणना म्हणजे इथल्या मालमत्तेचं, इथल्या सामग्रीचं वाटे पाडण्याचं एक मोठं हत्यार आहे, हेही आपण समजून घ्यावं.